आजपासून नमो शेतकरी योजनेचं वितरण केलं जाणार आहे। या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 93,26,000 शेतकरी कुटुंबाला याचा थेट लाभ मिळणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहे। मान्सून हा लवकरच राज्यामध्ये सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जाते। आंध्र प्रदेश व्यापलेला असून तेथूनच महाराष्ट्राला ताकद मिळणार। राज्यामध्ये उष्णतेची लाट अजून सुद्धा कायम आहे। राज्यातील स्थिती काय असणार आहे बघा। पुढील 2 दिवसांमध्ये विदर्भात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। मान्सूनची सीमा बारामती, सोलापूर, हैदराबाद येथून जात आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्रातील वरच्या हवेमध्ये चक्रीय स्थिती निर्माण होणार। ढगांच्या गडगडासह वादळ, सोसाट्याचा वारा 40 ते 50 किमी प्रति तास वेगाने येत आहे। शेतकऱ्यांना पीक विम्याची प्रतीक्षा असून अर्धापूर मालेगाव मंडळातील शेतकरी अजून सुद्धा वंचित आहे। वादळी वाऱ्याने केळीच्या बागा उद्ध्वस्त झालेल्या असून 20 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय। प्रशासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आलेले आहे। पावसाने ओढ दिल्याने फळबागा धोक्यामध्ये सापडलेल्या आहे। सोयगाव तालुक्यामध्ये टँकरद्वारे विकतचे पाणी देण्याची शेतकऱ्यांवरती वेळ आलेली आहे। निम्मा संपला जून तरी सुद्धा हटे नावून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केवळ 12% पाऊस झालेला असून धरण क्षेत्रामध्ये सुद्धा 15 दिवसात सरासरी 43 मिलीमीटर पाऊस बरसला। खरीप हंगामासाठी रासायनिक खतांचा तुटवडा भासतोय। मागणीच्या तुलनेमध्ये आवंटन अपुरे असून शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे। पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे शेतकऱ्यांवरती संकट आलेले आहे। शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागलेले असून तळा तालुक्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावरती शेतीवरती अवलंबून आहे। कोकणामध्ये 20 जूननंतरच वरुणराजा बरसणार आहे। यंदा पाऊस कमी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। पाणी टंचाईमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। देशामध्ये 2026 पर्यंत 156 गिगावॅट पवन ऊर्जा निर्माण करण्याचे उद्दिष्ट असून अमेरिका, चीन, जर्मनीनंतर भारत पोहोचला जगामध्ये 4थ्या क्रमांकावरती। जाचकटी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्यावी, जिल्हाधिकारी प्रसाद यांच्याकडे शरद पवार राष्ट्रवादी गटाकडून मागणी करण्यात आली। कांद्याला किमान दर 30 रुपये प्रति किलो द्यावा, बाजार समित्यांमार्फतच शासकीय खरेदीची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। नाफेड NCCF-कडून पैशांची अडवणूक केली जाते। शेतकरी संतप्त झालेले असून 72 तास उलटून सुद्धा कांद्याचे पैसे मिळेनात। मळोली परिसरामध्ये खरीप हंगामातील मका पेरणीस वेग आलेला आहे। मृग नक्षत्राचा हलकासा पाऊस, विहीर, बोरवेलांना पाणी असलेले शेतकरी पेरणीला सरसावलेले आहे। आयुष्यमानचे शहर सोलापूर जिल्ह्यामध्ये 4,09,996 कार्डधारक आहे। एकूण 2,399 आरोग्य सेवा, 91 आरोग्य मित्र करतात। विविध रुग्णालयातील रुग्णालयांची गैरसोय दूर। राज्यामध्ये 16 धरणे कोरडी पडलेली असून उरले पिण्यापुरतेच पाणी। साठवण क्षमता 1,715 TMC आहे। सध्याचा साठा अवघा 353 TMC, पिण्यासाठी लागते 270 TMC। मान्सून लवकरच राज्यामध्ये सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली जाते। आंध्र प्रदेश व्यापलेला असून तेथूनच महाराष्ट्राला ताकद मिळणार। अमेरिका इराण युद्ध संपलेले असून 14 कलमी शांतता करारावरती शुक्रवारी सह्या घेण्यात आल्या। होर्मुझ खुली होणार, तेल दरामध्ये मोठी घसरण होणार। युद्ध समाप्तीच्या घोषणेमुळे भारतीय शेतीला मोठा दिलासा मिळणार। खते, इंधन निर्यात खर्च कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। तसेच खताच्या किमतीमध्ये घसरण सुद्धा शक्य आहे। जागतिक धान्य उत्पादकाला एल निनोचे ग्रहण लागलेले असून गहू, मका, तांदूळ उत्पादक घटण्याचा अंदाज व्यक्त होतोय। सोयाबीन विक्रम नोंदवणार। बरहामपूर येथे केळीला कमाल 2,800 रुपये प्रति दर मिळत आहे। शेतकऱ्यांसाठी चिंता, महाराष्ट्रासह देशभरामध्ये पावसाला ब्रेक लागलेला आहे। तब्बल 64% तूट जाणवणार। पावसाचे ढग फिरलेले असून पावसाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी आहे। खरीप पेरण्या खोळंबलेल्या आहे। मोठा दिलासा मिळत आहे। 107 दिवसांचे युद्ध थांबलेले असून होर्मुझ सर्वांसाठी आता खुली होणार। युद्धाचे ढग विरलेले आहे। अमेरिका, इराण यांच्यामध्ये 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये शांतता करार। जगाने टाकला विश्वास। इंधन टंचाई टळलेली असून कच्च्या तेलाचे दर सुद्धा घसरलेले आहे। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक दीपके यांना मारहाण करण्यात आली। जयपूरमधील आंदोलनामध्ये गोंधळ झालेला असून 2 तरुण ताब्यामध्ये। स्मार्ट मीटर सक्तीविरोधामध्ये महावितरण कार्यालयामध्ये ठिय्या। 48 तासामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे।
राज्यामध्ये तुरीची आवक 17.1% वाढलेली असून खरीप हंगामातील पेरणीच्या तोंडावरती पैशांची जुळवाजुळव, शेतकऱ्यांचा तूर विक्रीवरती भर दिला जातोय. कच्च्या तेलाच्या दरामध्ये 5% घसरण झालेली असून भारतामध्ये पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. अमेरिका इराण शांतता कराराच्या सकारात्मक चर्चेचा हा परिणाम आहे. शेअर बाजारामध्ये सुद्धा उसळी आलेली असून 3 महिन्याहून अधिक काळ महागाईने कंबरडे मोडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार. पावसाळ्यामध्ये नदी नाल्यांच्या पुराच्या धास्तीमध्ये काढावे लागतात दिवस रात्र. अकोला जिल्ह्यातील 83 गावातील नागरिकांची ही व्यथा आहे. दानापूर परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी, कपाशी पिकाला जीवनदान मिळते. मृग नक्षत्रातील पहिल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. पेरणीच्या कामांना सुद्धा वेग आलेला आहे. स्मार्ट मीटर विरोधामध्ये जनाक्रोश होतोय. सोनेरी ग्रामपंचायत समोर धरणे उपोषणाचा इशारा. सक्तीने मीटर बसवले तर गाव बंद करून लढा उभारू. ग्रामपंचायत ठराव घेण्याची तयारी. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचे संकट गडद झालेले असून प्रकल्पांमध्ये केवळ 23% जलसाठा उपलब्ध आहे. 33 दशलक्ष घमी पाणी पिण्यासाठी राखीव असून सिंचनाला ब्रेक लागलेला आहे. अवैध उपशाविरोधामध्ये विशेष मोहीम जारी करण्यात आली. आता वर्षाला केवळ 4 सिलेंडर. उज्ज्वलाच्या घरोघरी पुन्हा चुली. अनुदान कपात, गॅस दरवाढ आणि टंचाईचा फटका बसतोय. महिलांची सरपणासाठी पुन्हा भटकंती सुरू झालेली आहे. गाळ उपसला आणि शेतामध्ये टाकला. तलाव पुनर्जीवन. जमिनीही सुपीक झालेल्या आहे. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना, जलसाठ्यांची क्षमता वाढवण्यासह शेती उत्पादन वाढीचाही लाभ मिळतोय. पावसाअभावी पेरण्यांना विलंब होतोय. शेतकरी चिंतेमध्ये सापडले. पावसाअभावी खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन कोलमडलेले आहे. शेतकऱ्यांना मोफत बियाणे मिळणार, पण मातीचा नमुना द्यावा लागणार. ऑनलाईन नोंदणी करावीच लागणार. माती परीक्षण अहवाल हा सक्तीचा ठरणार. राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्या. शेतकऱ्यांनी केली मागणी. आता आठवड्यामधून एकच दिवस पाणी कपात होणार. मान्सून लांबल्याने प्रशासनाचा प्रस्ताव. 31 ऑगस्टपर्यंत पाणी वापरण्यासाठी तातडीने उपाययोजना करणार. शेतकऱ्यांना बियाणे मोफत, मातीचा नमुना द्यावा लागणार. पीक प्रात्यक्षिकांतर्गत 100% अनुदानावरती मोफत बियाणे उपलब्ध. वादळी पावसाने केळी उत्पादकांचे कंबरडे मोडलेले असून शेतीसमोर नवीन संकट. नुकसान भरपाईसाठी दानवे यांना निवेदन देण्यात आले. 13 जून रोजी वादळी वाऱ्याने झाले होते मोठे नुकसान. लातूर जिल्ह्यामध्ये 85% पिकांचे नुकसान झालेले असून पीक विम्यासाठी ठेंगा. क्रांतिकारी शेतकरी संघटना संपूर्ण पीक विम्यासह कर्जमुक्तीची केली मागणी. ऊसाला विक्रमी दर. 3132 रुपयाप्रमाणे बिल खात्यावरती. ऊस उत्पादकांना आनंद झालेला आहे. विलास सहकारी साखर कारखाना युनिट नंबर 2. पावसाची हुलकावणी. मृगाचे वाहन बेडूक जाऊन बसले कपारीमध्ये. शेतकऱ्याची कामे पूर्ण झालेली असून पावसासाठी शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहे. चिखल तुडवतच शेतामध्ये जावे लागणार. मातोश्री पानंद योजनेची कामे रखडलेली आहे. 2001 रस्त्यांना मंजुरी मिळालेली आहे. 1635 कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून मात्र केवळ 180 कामे पूर्ण झालेली आहे. एल निनोचे सावट. यंदा खरीप हंगामामध्ये आंतरपिकच तारणार. कमी पावसाची शक्यता असून एक पीक हातचे गेले तर दुसरे वाचणार. 40 रुपये खरेदीच्या सोयाबीनची 150ने विक्री केली जाते. कंपन्यांचा फंडा. बियाण्यांसाठी प्रक्रियेपेक्षामध्ये दर झाले दामदुप्पट. घरगुती बियाणे उपयुक्त. चिंता कायम असून बावनथडी धरणामध्ये केवळ 13.29% पाणीसाठा. जलपाणी पातळीची 336.50 मीटर नोंद. धरणामध्ये 59.414 दशलक्ष घनमीटर जलसाठा. दिनावरती मदार. सिंचनासाठी आवर्तन बंद असून 11,000 हेक्टर शेतीला फटका बसलेला आहे. खरीपाच्या तोंडावरती अडचण. एल निनोचे सावट असून मान्सूनचे आगमन लांबल्याने पर्हे टाकणीला खोळंबलेली आहे. धरणे झाली कोरडी. तलावांच्या जिल्ह्यामध्येच पाण्याचा ठणठणाट होतोय. गोंदिया जिल्ह्यामध्ये जून अर्धा लोटून सुद्धा पावसाचा पत्ता नाही. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13 तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामधून शेतकऱ्यांना होणार लाभ. सुलक्षणा पाटोळे. तालुक्यातील 44 गावांमधील शेतकऱ्यांचा होणार विकास. तिसरा रिंग रोड हा शेतकऱ्यांसाठी 3rd डिग्री ठरतोय. मोबदला किती व कसा मिळणार हे MRDAने उघडपणे सांगत नाही. संघर्षासाठी शेतकऱ्यांसाठी बांधली मूठ. 3 महिन्यामध्ये 5 वेळा झाली खतांच्या किमतीमध्ये दरवाढ. बियाण्यांसह मजुरींचे दरसुद्धा वधारलेले आहे. शेतकऱ्यांवरती संकट. कर्जमुक्तीसाठी 42 प्रश्नांची छाननी पूर्ण झालेली आहे. याद्या मात्र पोर्टलमध्ये अडकलेल्या असून 84,000 शेतकऱ्यांपैकी पात्र किती. 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी.
पाऊस लांबल्याने कापसाची लागवड अडचणीमध्ये सापडलेली आहे. हवामान विभाग म्हणते 20 जून नंतरच पाऊस होणार, पेरणीसाठी घाई करू नका. शेतीसाठी धरणाचे दरवाजे झाले बंद, तलावाच्या पाण्यावरती झाले निर्बंध. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील पिके वाचवण्याचे आवाहन. कवठे महांकाळ तालुक्यामध्ये मशागती पूर्ण, मात्र पावसाअभावी पेरण्या खोळंबलेल्या आहे. यंदा सुद्धा पीक विम्याचे जुनेच निकष कायम असून शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते. खरीप हंगामावरती एल निनोचे सावट, अग्रिम आणि अतिवृष्टीची भरपाई रद्द. पाऊस पाणी नाही तरीसुद्धा कापूस आणि पपई लागवड जोमामध्ये. आता कोरडवाहू शेतकऱ्यांचे पावसाकडे डोळे लागून आहे. पावसाने दडी मारल्यास नगर शहरासमोर पाणी टंचाईचे संकट उभे आहे. सध्या कपात नाही, पण पाणी काटकसरीने वापरा, जलसंपदा विभागाची मनपाला सूचना देण्यात आली. हरित धाराशिवची जय्यत तयारी सुरू आहे. 35 लाखांपेक्षा अधिक रोपे तयार होत असून जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. 15 जूनपासून उपलब्ध होणार आहेत रोपे. 43,000 हेक्टरवरती पेरण्यांना पावसाअभावी लागला ब्रेक. लोहारा तालुक्यामध्ये खरीपाची झाली कोंडी, बळीराजाचे डोळे लागले आभाळाकडे. एकल महिला शेतकऱ्यांना मोफत तूर, सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे सुद्धा वाटप करण्यात आले. परंड्याला वादळाचा फटका बसलेला असून रस्ते बंद झालेले आहे. बागा उद्ध्वस्त, महाकाय झाडे उन्मळून पडलेले आहे. भूम, वादरवाडी मार्ग ठप्प झाला. पावसाच्या थेंबाला जिल्हा तरसलेला असून 15 दिवसांमध्ये केवळ 33.5 मिलीमीटर पाऊस बरसलेला आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये 60% अधिक तूट. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम चिंतेमध्ये. विदर्भामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला असून 2 दिवस उष्ण लाटेचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे. राज्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे. धरणाच्या पायथ्याशी 14 एकरातील लावली गुजरातच्या जातिवंत केसर आंब्याची बाग. मनरेगा योजनेमध्ये 3.55 लाख मजुरांद्वारा ई-केवायसी प्रक्रिया. बोगस प्रकाराला आता आळा बसणार. अद्याप 11,697 जणांची प्रक्रिया लांबलेली आहे. विजयाभावी करपले धान, उभ्या पिकाला लावली आग. कष्टाची राखरांगोळी. नवरगावच्या हताश शेतकऱ्यांना अश्रू अनावर्ती झालेले आहे. 9 वर्षामध्ये 9.40 कोटींचे अनुदान. 45 पैकी केवळ 37 प्रस्तावांनाच मंजुरी मिळालेली आहे. मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेची संतगती. कृषी यांत्रिकरणाला निधीचे बळ मिळत असून 15 कोटींचे महानियोजन. मार्च अखेर 8.71 कोटींचा खर्च झालेला असून 2,500 शेतकऱ्यांना मिळणार अवजारे. शेतकरी रांगेमध्येच असून चुकारी रखडलेला आहे. रोकड टंचाई आणि बियाण्यांचा तुटवडा भासतोय. चारही बाजूने कोंडी कायम असून बळीराजा बळकट होणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होतोय. आयात शुल्क हटवल्याचा परिणाम. कापसाच्या दरामध्ये 800 रुपयांची घसरण. शेतकऱ्यांकडे कापूस नसल्याने नुकसान टळलेले आहे. मात्र मुदतवाढ दिल्यास ऐन हंगामामध्ये फटका बसणार. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.